पेट पेरेंट्स, तुमचा पण डॉग जेवायला किंवा खायला नाटकं करतो का? रिसेंटलीच माझ्या पुढे एक केस आली ज्याच्यामध्ये माझे एक कस्टमर होते ज्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की आदित्य, माझा पेट हा त्याचं किबल खाणं कमी झालं आहे आणि अनलेस मी त्याच्यामध्ये कुठली ग्रेव्ही किंवा त्याच्यामध्ये एखादं चिकनचं पीस किंवा चिकनचं पाणी ऍड नाही करत तोपर्यंत तो किबल खात नाही. पण जर मी त्याला फक्त या गोष्टी ऍड करून दिल्या तर तो त्याचा बाउल कम्प्लिटली संपवतो. ह्या गोष्टी अलार्मिंग आहेत. अलार्मिंग इन द सेन्स काय की तुमच्या पेटचं बिहेवियरल ॲस्पेक्ट शिफ्ट झाला आहे. म्हणजे काय तर तुमच्या पेटला समजलं आहे की मी जर एखाद दिवस नाही जेवलो तर माझा पेरेंट मला त्याच्यामध्ये माझ्या आवडीचं कुठलं तरी इन्ग्रेडियंट देऊन माझं जेवण कंप्लीट करेल. तुमचा पेट किंवा तुमचा डॉग खास करून 2 ते 3 दिवस कम्प्लिटली उपाशी राहू शकतो. त्याच्या बॉडीमध्ये तेवढी एनर्जी किंवा तेवढे फॅट्स आहेत की जे ते फंक्शनिंग करण्यासाठी हेल्प करू शकतं. त्यामुळे सगळ्यात पहिलं करायचं असं की तुमच्या पेटला जे करून तुम्ही जे फूड देताय त्या फूडमध्ये ट्राय करा की तुम्ही त्याचं फूड ग्रॅज्युअली कमी करताय आणि त्याच्या फूडमध्ये बॅलन्स न्यूट्रिशन जसं की फ्रेश मील्सच्या गोष्टी आहेत त्या ॲड करताय. सेकंड म्हणजे त्याच्या समोर त्याचं बाउल हे फक्त अर्धा तासच राहील. अर्ध्या तासानंतर ते बाउल उचला आणि ते नेक्स्ट मीलच्या वेळेला इंट्रोड्यूस करा. ह्या पद्धतीने डॉग्सला समजेल की हा, मी आत्ता जर हे फूड अर्ध्या तासात नाही संपवलं तर हे माझ्यापासून दूर जाणार आहे. आय नो या सगळ्या टिप्स तुम्हाला फॉलो करताना तुमच्या लाडक्या पेटला मनावरती दगड ठेवून असं वागवावं लागेल. पण बिलीव्ह मी सुद्धा एक पेट पेरेंट आहे. पण त्यांच्या हेल्थ करता किंवा त्यांच्या चांगल्या वेलबिंग करता कधी कधी आपण कठोर होणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तुमच्या अजून कुठल्या अडचणी असतील तर डेफिनेटली आम्हाला DM किंवा कमेंट करा.